ग्रामीण भागामध्ये संभोगासाठी कायम रेडी स्त्री कशी शोधली जाते? पुरुषांची शारीरिक संमत प्रस्थापित करण्यासाठी सावटलेल्या स्त्रिया दोन प्रकारच्या असतात. नंबर 1 आर्थिक ओढताण, नंबर 2 सेक्स ॲडिक्ट. आर्थिक ओढताण कुटुंब सांभाळताना दमछाक झालेली असते. त्याची कारणे अनेक आहेत. नवरा व्यसनी, बेरोजगार किंवा स्त्री विधवा असते, हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, ती स्त्री जात्याच बिघडलेली असते. सतत पुरुषांचे संबंध येत असेल, नवरा नपुसक किंवा कमजोर असेल, लग्ना अगोदर सेक्सचा अतिरेक. ग्रामीण भागात स्त्रियांवर वरील दोन प्रकार आले की त्या वयातून सोयीस्कर मार्ग म्हणजे भाजी विकणे, मोलकरीण मोलमजुरी करणे, दारू विकणे अशा धंद्यात सतत व्यसनी पुरुषांशी संबंध आला की त्याचा गैरफायदा घेऊन असहाय्य स्त्री या मोहजाळात फसली जाते. अशा आर्थिक ओढताणी सापडलेल्या स्त्रियांना सहज पैसा उपलब्ध झाला की शरीर विक्री आवडायला लागते. काही दलाल लोक अशा स्त्रियांना शोधत असतात, ते त्यांना गिऱ्हाईक आणून देतात. शहरी भागात देखील उच्चभ्रू लोक मसाज पार्लर, ब्युटी पार्लर नावाखाली व्यवसाय करतात. सर्व भौतिक गरजा पूर्ण करणे अशक्य असते, त्यासाठीच हा मार्ग सोपा वाटतो. या सगळ्यातून आयुष्य बर्बाद होईल, आरोग्य ढासळेल, आर्थिक विपत्ती येईल, भांडण तंटे होतील, समाजात पत राहणार नाही. हे जरी खरे असले तरी पैसा आणि शारीरिक सुख यापुढे अगतिक होऊन स्त्रीचा उपयोग करून सुखासीन जीवन जगत असतात. धन्यवाद.